त्या इथे होत्या त्या कुठे गेल्या? ती आत्ताच गेली कार्यक्रमासाठी. अहो ती पण गाणं गाणार आहे ना. अच्छा, मी लाडू आणले होते, ते त्यांना द्याल का तुम्ही? होते ती की, द्या इकडे. सूर्या, चल आपण पण कार्यक्रमाच्या ठिकाणी जाऊयात, तिथेच भेट होईल आपली. हे घे, पण आज काम चोख झालं पाहिजे. तुम्ही काय बी काळजी करू नका, पण पैशाचं पाकिट तेवढं माझ्या घरला येळेवर पोचू द्या बरं का. अगं तू पैशाची काळजीच करू नको, तुझं पैसे येळेवर पोचत्याल. आज कामगिरी फत्ते झाली पाहिजे. होणारच, झालंच म्हणून समजा. येऊ का? होय. अरे यार, ग्रीसचा डाग लागला वाटतं. कसा जाणार हा आता? तुळजा देकडं, मी काढून आणतो. दे अरे पण दे म्हणलं ना. तुळजा तिकडे कार्यक्रम सुरू होत असेल, सगळी शोधत असतील तुला. तुझा देकडं, जा जा जा. हे त्या आशाच्या तोंडावर फेकलं की कामच झालं. ए, दिसत नाही का तुला? डोळं फुटल्यात का तुझं? माफ करा, मला जरा ते गडबडीत होतो. ठीक आहे ठीक आहे, जा. गेला माझ्या तुळजाच्या डॉक्टरच्या कपड्यावर डाग कसं चालेल? हे नुसतं शर्ट नाही, ह्यो खरा दागिना आहे माझ्या तुळजाच. या कपड्यात तुळजा लय भारी दिसते. काय ऍसिड आहे का काय? म्हणजे ही मग अशी बाईच्या हातच होते ते. नक्कीच काहीतरी गडबड आहे. म्हणजे डॅडी म्हणत होते ते बरोबर आहे. ते बाईनं काय करायच्या आधी तिला मला हुडकलं पाहिजे. तर गेले 2 दिवस झालं डॉक्टरांनी जेल प्रशासनाने खूप धावपळ केली. त्याच्याबद्दल सर्व कैद्यांतर्फे मी त्यांचे आभार मानते. काल डॉक्टरांनी आपली कला दाखवून आमची दुखणी, आमचा त्रास कमी केला. आज आम्ही आमचे विविध गुण दाखवून त्यांचे मनोरंजन करणार आहे. तर चला मग आपण या छोट्याशा भक्तिगीताने कार्यक्रमाला सुरुवात करूया.
हीच आमची प्रार्थना न हेच आमचे मागणे मानसाने मानसाशी मानसा समवागणे. तर असा छोट्याशा भक्तिगीतानंतर पुढील गाण्यासाठी आता येत आहेत आपल्या सगळ्यांच्या लाडक्या आशाबाई. का कुणास ठाऊक आज मला असं वाटतंय की आता इथे माझं लेकरू आहे. त्याला रोज मी अंगाई गाऊन झोपवायचे. आज त्याच्या आवडीची अंगाई गाणार आहे मी. निजली रात निजेचा दोबाही बाळाला झोप काग येत नाही. निजली रात निजेचा दोबाही बाळाला झोप काग येत नाही. सांगता सांगता माझी दमली कहाणी मिटावीत फुले तशी मिटू दे पापणी. गुणगुण करताना शिणली अंगाई निजली रात निजेचा दोबाही बाळाला झोप काग येत नाही. चला आता आपण बोलूया आभार प्रदर्शनकडे. तर मी जेलर सरांना विनंती करते तुम्ही कार्यक्रमाची सांगता करायला. आपल्या 2 दिवसीय शिबिराची उत्तम सांगता झाली असं मी जाहीर करतो आणि मी पुन्हा एकदा तुमचा आभार मानतो. मी गार्डचा विनंती करतो की या कायद्यांना शिस्तीत आत न्यावं. धन्यवाद. तुला असं बघताना भारी वाटतं. आणि मला भारी वाटतं तू माझ्याकडे असं बघताना. जायचं का? सूर्या थांब. मला ना त्या बाईंना भेटायचं होतं. हवं तर तू हो पुढे, मी आलेच. तुळजा जरा जपून जा. नको काळजी करू सारे, आलेच पटकन. मीला सांगायला पाहिजे होतं का मी काय बघितलं ते? नाही नको, बहुत काळजी करत बस. पण ती बाई नक्की कोणाला मारायचा प्रयत्न करत होती? सरत नाही अंधार कोठडी मनाला गाऊ कशी अंगाई झोप येईन बाळाला. मोजल्या मी काळ राती सांगू मी कुणाला गाऊ कशी अंगाई झोप येईन बाळाला. आशाबाई, ही अंगाई नव्हती ग. असं वाटत होतं तू तुझ्या लेकरांशी तुटलेली नाळ धरून ठेवलीस. आम्हाला ऐकताना इतकं भरून आलं
तुला तर किती त्रास झाला असेल ग. डॉक्टर तुम्ही आलात होय? मला वाटलं मगाशी निघून गेलं. आशाबाई बघा, तुम्हाला भेटायला डॉक्टर आलेत. डॉक्टरांनी खास आणलंय तुमच्यासाठी. मला माहित नाही आपली परत भेट होईल का नाही ते, पण तुम्ही तुमच्या तब्येतीची नीट काळजी घ्या. मी दिलेली औषधं आणि हे लाडू वेळेवर खात जा. येते मी. उरी, आज लई दिसानं आपलं माणूस भेटलं असं वाटतंय बघ. तुम्ही तुमच्या माणसांना लवकरच भेटाल हा विश्वास आहे माझा. देव तुला आणि तुझ्या कुटुंबाला सुखी ठेवल बघ. येते. माझा पेन कुठं गेला? मी तर ठेवला होता. 3 अक्षरी उभा शब्द. 3. येस, ऋतिक. नाही ऋतिक तर काय असेल? धनु दीदी, माझा लकी पेन दे. काय लकी पेन? नाही देणार, जा. धनु दीदी, माझा पेन दे. नाही देणार, जा. पेन दे धनु. काय म्हणलं ना, मला पाहिजे. नाही देणार, नाही देणार म्हणलं ना. काय झालं ओरडायला? साधं बघ की, दोघे भांडतायत. कोण दोघे? भागू, आपण भांडत होतो का ग? नाही, मी तर पेन घेत होते. आम्ही तर कोडी सोडत होतो. भागू काय येते पुढं? राजू, मला काय वाटतं माहितीये का, आतमध्ये ना ते डिंकाचा लाडू वळून वळून डिंकाचा वास तुझ्या डोक्यात गेला असणार. तू जा, बाकीचे लाडू वळ आणि नंतर मला खायला दे. जा. राजू, अरे मी खरंच सांगते, त्या दोघे भांडत होत्या. मी ऐकलं ना. लाडूची शपथ, खरंच भांडत होत्या दादा. दादा, भांडत होता? भांडत होता? पण सॉरी ना दादा, एक्स्ट्रा मिलिटरी सॉरी. एक्स्ट्रीमली सॉरी म्हणायचं. तेच सॉरी. सोड दादा. भांडणार आता? भांडणार नक्की? नक्की नाही. करा काम वहिनी आली ना, मग झाली आमची कामं. तिकडे जेलमध्ये काय काय झालंय ना, मला सगळं ऐकायचं वहिनीकडून. हा, मला बी ऐकायचं. दादा वहिनी आत्ताच आलेत ना दमून. त्यांना आवरू देत, जेवू देत, मग गप्पा मारा. काय मी ना फ्रेश होते, सगळं आवरून घेते, मग आपण गप्पा मारूयात. आलेच मी. राजू, शाबुदाना भिजत घातलाय ना? उद्या महाशिवरात्री आहे. हो दादा, तू सांगायच्या आधीच भिजत घातलाय. अरे वा, हुशार आहे माझी राजू. बरं, मी आवडतो. धनु दीदी, भागू, उद्या महाशिवरात्री आहे. उद्या माहिती ना काय असतं? हा, उद्या लई मज्जा येणार आहे. हा, वा 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 वा, भरलं वांग. अरे भरलं वांग म्हणजे आमचा जीव की प्राण. आता जर का या भरल्या वांग्याच्या आमच्या मध्ये कुणी आलं, त्याला देटासारखा बाहेर फेकी ना. हा, ओ डॅडी, यू का? वाटलीच. ए छत्री, हा बघ कोणाचा जीव जातोय. हा डॅडी, हा, अहो ते महादेवाचे देवस्थानचे लोक आलेत. चला.
वा 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 प्रतापराव, लय दिवसांनी तुमचे पाय लागले आमच्या घराला. कस काय येणं केलं? काय नाही डॅडी, ते निमंत्रण द्यायचं होतं. जेवणाचं काय? हा नको नको नको, आम्ही आता जेवायला बसलोय. नाही नाही, उद्या महाशिवरात्रीचा कार्यक्रम आहे ना, ते आमंत्रण. आणि त्या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती तुमचीच आहे. बा नवदंपती आहेत ना आपले, शत्रुभाई आणि वहिनी साहेब, तेही असतील. आणि नवीन जोडप्यानं मंदिरात प्रतिविवाहासाठी उपस्थित राहायचं ना, अशी आपल्या गावची परंपरा आहे. सपरिवार उपस्थित राहू. बरं आलाच आता जेवण जाता का? आमंत्रण देऊन देऊन दमला असाल, भरलं वांग केले. नाही नाही, कशाला कशाला नाही डॅडी, येतो आम्ही. वाईट जेवण केलं असतं. नाही नको नको, येतो आम्ही. बा या या या. भरलं वांग वाट बघते. भरलं वांग. ए छत्री, आता आमच्या आणि या भरल्या वांग्याच्या मध कुणाला नाही पाहिजे. दरवाजा बंद करून टाक. हा वय. मालक हो, तिन्ही सांजेला दिवे लागण्याची वेळ आहे. दार कसं बंद ठेवायचं? नाही येणार कोणी, तुम्ही जेवून घ्या. डॅडी, हं. ते प्रतिविवाहाचा आजचा काय विषय होता तो? आपल्या गावची प्रथा आहे बुवा. देवाच्या साक्षीनं नवं लग्न झालेल्या जोडप्यांचं परत एकदा मंदिरात लग्न लावतात. कारण शिवरात्री हे शंकर आणि पार्वतीच्या मिलनाचं प्रतीक आहे. आत्या, मी आले आत बघून. भरलं वांग आमच्या समोर आहे. आम्ही भरल्या डोळ्यानं बघतोय, घास काय पोटात जाईना. झालं का काम? नाही शेठ. नावाला साजेशी कामं करतीत मंद. तुझ्या घरी आम्ही नोटा पाठवतो, त्या पूर्ण असतात का अर्धवट असतात? हा? का आमच्या भरल्या वांग्याची चव खराब केली? अहो मी तरी काय करू, काम तर होणारच होतं. पण एक येडफट पोरगा आलंय की मध्ये हिरोगिरी कराया. काय? होय. अहो मी ऍसिड टाकायला असा हात वरती केला होता, पण त्यानं माझा हात खेचला आणि माझं सगळं कामच खराब करून टाकलं. कोण होता तो? त्यांनी बघितलं का तुला? नाही नाही बघितलं त्यानं मला. कोण होता काय माहिती. हा, कुठल्या तरी डॉक्टरनी संग आला होता ते. डॉक्टरने सोन होय. बघितलं का त्याला? कसा होता तो? दाढी होती आणि कपाळावर त्याच्या नाम वडला होता. हातात त्याच्या रुद्राक्षाच्या माळा बी होत्या आणि खांद्यावर पंचा बी टाकला होता त्यानं. कुठल्या तरी डॉक्टरनीचा नवरा होता बहुतेक तो. ठेव. हॅलो हॅलो. एक काम मनासारखं होईना. मालक, तुम्ही आता जेवणाकडे लक्ष द्या बरं. त्या सूर्याची त्या आशेची भेट नसन्न झाली. नाही नाही नाही, असं नाही झालं पाहिजे.